याचं जे सूत्र आहे या कार्यक्रमाचं, शोध आनंदी जीवनाचा, हे कुठे याच्यात अपंगत्व, आजार याचा समावेश नाहीये. पण आनंदी जीवनाबद्दल बोलतो आहोत. आणि मी व्यवसायाने मनोविकार तज्ज्ञ आहे, सायकॅट्रिस्ट आहे. पण म्हणजे रोज अनेक मनोरुग्ण नजरेखालून जातात, त्यांच्या व्यथा आम्ही बघतो. आणि मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण नॉर्मल असल्याचा जो एक आनंद असतो ना, तो केव्हा कळतो की जेव्हा ज्यांना त्रास आहे अशा व्यक्ती जेव्हा आपण बघतो जवळून, त्यावेळेला नॉर्मल असण्याची किंमत आपल्याला एका वेगळ्या प्रकारे जाणवायला लागते. आपल्याला जीवनातला आनंद शोधायचा आहे म्हणजे काय शोधायचं आहे, हा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो. म्हणजे समजा आता माझं पेन हरवलंय, तर मला पेन शोधायचं आहे. ते पेन कसं दिसतं हे मला माहिती आहे. आय डोंट नो व्हॉट, आय नो व्हॉट टू लुक फॉर. मला काय शोधायचंय ते मला माहिती आहे. मी जेव्हा असं म्हणतो की मला आनंद शोधायचा आहे, तेव्हा मला नेमकं काय शोधायचं आहे? मला असं वाटतं की आनंदाची ओळख आपल्याला निश्चितपणे झालेली असते. प्रत्येक माणसाला आनंद म्हणजे काय हा आपण लहानपणी अनुभवलेला असतो सगळ्यांनी. म्हणजे साधं एखादं झाड हलताना बघून आपल्याला जे काही वाटत होतं लहान असताना, जे आता आपल्याला कितपत वाटतं मला माहित नाही. वाटत असलं तर खूप छान आहे, अभिनंदन. पण किंवा वाळूचा किल्ला समुद्रावर केला आपण लहानपणी, किंवा नुसतं शॉवर खाली डुंबलो, याच्यातल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला काय मिळत होतं? आपल्याला आनंद मिळत होता, हे लक्षात घ्या. त्यामुळे आनंदाची ओळख आपल्याला आहे. मग ती ओळख आपण का विसरलो, कधी विसरलो, कुठे विसरलो, हे याचा खरा शोध घ्यायला हवाय. आनंद आपल्यासाठी उपलब्ध आहे, आपण आनंदासाठी उपलब्ध नाही आहोत. आणि आपण आनंदासाठी उपलब्ध होण्यासाठी काय करायला हवं? तर मला असं वाटतं की पहिली गोष्ट ही की आपण आनंदापासून का दूर गेलो हे शोधायला हवं. ते जर आपल्याला कळलं, ते अडथळे जर दूर झाले, तर आनंद आहेच. एक गोष्ट मला इथे आठवते, मी ऐकलेली, की 8व्या शतकामध्ये इराकमध्ये राबिया नावाची एक सुफी संत होऊन गेली. आणि तिची अशी एक कथा सांगतात की ही बाई अतिशय म्हणजे एनलाइटन्ड मास्टर ज्याला आपण म्हणतो तशा तऱ्हेची होती. आणि एक दिवस तिने एक नवीन प्रयोग आपल्या शिष्यांबरोबर केला की ती घराच्या बाहेर, अंधार पडत आलेला होता, संध्याकाळची वेळ होती, आणि ती काहीतरी शोधते असं एक तिने दृश्य उभं केलं. आणि लोक जमा झाले की तुम्ही काय शोधताय, आम्ही तुम्हाला मदत करू का? नाही, माझी ना सुई हरवली आहे, सुई, नीडल. मग लोक शोधायला लागले. मग ती तुमची केवढी सुई होती, कशी दिसते, ती कुठे हरवली? ती म्हणाली माझी घरात हरवली, घरातच पडली. मग तुम्ही बाहेर का शोधताय? मग ती म्हणाली, लेकानो, मीच तुम्हाला एवढी वर्ष हेच सांगते ना की जे आत आहे ते तुम्ही बाहेर शोधू नका. आनंद जो आपण बाहेर शोधतोय ना, त्याची सगळी मुळं आपल्या आत आहेत. हे जर आपल्याला कळलं, आणि हे आपल्याला माहित होतं एकेकाळी, आपण लहान होतो तेव्हा हे नक्की आपल्याला माहिती होतं. का माहिती होतं? तर आपण जगाकडे पंचेंद्रियांमधून बघत होतो. तेव्हा विचार नावाची फॅकल्टी तेव्हा आपली विकसित झालेली नव्हती. आणि विचार ही गोष्ट दुधारी तलवार आहे. ती जशी आपल्याला तारक आहे तशी ती मारकही आहे. अतिविचार, सकारात्मक विचार सुद्धा कधी कधी, नुसते नकारात्मक नाही, सकारात्मक विचार सुद्धा कधीतरी आपल्या आनंदाच्या आड येऊ शकतो, कारण तो विचार असतो म्हणून. आणि आपला विचार ही जी गोष्ट आहे ना, ही आपण निर्माण केलेली नसते, ती आपल्याला कोणीतरी दिलेली असते. आपण शिक्षणातून शिकलेलो असतो, आपल्याला समाजातून मिळालेली असते, कुटुंब संस्थेतून आपल्याला मिळालेल्या असतात या गोष्टी. पंचेंद्रियांना खरं म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हटलंय, हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्ञान मिळवण्याचा खरा मार्ग आपली पंचेंद्रिय आहेत. आपण लहान होतो त्यावेळेला आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास या पंचेंद्रियामधून फक्त करत होतो. आपण शाळेत जायला लागल्यानंतर हळूहळू ज्ञानेंद्रियांचं काम कमी होत गेलं. म्हणजे मला आठवतं एक चित्र मी असं पाहिलं होतं, आणि ते मी दाखवतो. आणि आज माझ्याकडे पॉवर पॉईंट करायला वेळ नव्हता, क्षमा करा मला. की त्याच्यामध्ये एका मुलाचं चित्र आहे. त्याचे डोळे, कान आणि चेहऱ्यावर स्मित आहे, त्याच्या हास्य आहे. हळूहळू मूल शाळेत जायला लागल्यानंतर काय होतं की गप्प बसा संस्कृतीचा भाग होतं ते. आणि मग गप्प बसा, मग हळूहळू चेहऱ्यावरचं स्मित जातं. फक्त ऐका, किती ऐकणार? मग कानही जातात, फक्त डोळे उरतात.
दृष्टीज्ञान एवढंच फक्त राहतं, बघायला लागतं मूल फक्त जे काय आहे ते, आणि हळूहळू हळूहळू ते डोळे तिरळे व्हायला लागतात आणि मध्ये नाक, एक डोळ्यावरती एक डोळा खाली, आणि मग जे आपल्याला दिसतं ते टक्केवारीचं पर्सेंटेजचं चिन्ह दिसतं. आपली संपूर्ण शिक्षण संस्था आनंदाला मारक ठरते ती अशा प्रकारे की पंचेंद्रियांचा वापर न करता फक्त तथाकथित बुद्धीचा वापर करून आपल्याला जे शिकवलं जातं तिथे आपण आनंदाला पारखे होतो. आणि मग आपण पैसा कमावणं, प्रतिष्ठा, मानमरातब, बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टींच्या हव्यासापोटी आपण एका वेगळ्या दिशेने जायला लागतो. त्याच्या विरुद्ध मी नाही. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की आपण आनंदापासून कुठे दूर जातो त्याच्या खुणा मी आपल्याला सांगतोय. गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर काय घडलेलं आहे, तर एक गोष्ट झालेली आहे की आपण संयुक्त कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे आलेलो आहोत. लोकसंख्या एकूण प्रचंड वाढलेली आहे, संधी खूप वाढलेल्या आहेत, पण गोंधळही खूप वाढलेला आहे. हे मी जे बघतोय ते सांगतोय हा, म्हणजे माझ्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये ज्या गोष्टी मला निरीक्षणात येतात त्या फक्त मी मांडतोय. आपल्या ह्याच्यात चूक बरोबर काही नाहीये, असं आहे एवढंच मी फक्त एक आरसा धरतोय असं समजा. आधी टीव्ही होता, मग कम्प्युटर, इंटरनेट, आता सोशल मीडिया, सामाजिक माध्यमांच्या आहारी आपण गेलेलो आहोत. प्रत्यक्ष म्हणजे मी कोविड बद्दल बोलतच नाहीये, कोविड ही वेगळीच परिस्थिती आहे, पण त्याच्या आधी सुद्धा प्रत्यक्ष सामाजिक दळणवळण याच्या ऐवजी आपल्याला व्हॉट्सॲप, फेसबुक, सोशल मीडियाचा आधार आपल्याला जास्त हवासा वाटायला लागला. आणि शास्त्रीय संशोधन असं सांगतं, म्हणजे हार्वर्ड मेडिकल स्कूल मधलं जे शास्त्रीय संशोधन आहे की तुम्ही आनंदासाठी तुम्हाला सोशल इंटरॅक्शन, सामाजिक दळणवळण हे आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. ते जर नसेल तर तुमची आयुर्मर्यादा ही कमी होऊ शकते, इतपत त्यांनी सांगितलेलं आहे. आयुर्मर्यादा कमी होते, आयुष्याची गुणवत्ता खालावते, आयुष्याचा दर्जा खालावतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं तर इमोशनल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो ना, भावनिक अंग जे आहे बुद्धिमत्तेचं, ते त्याला आपण मुकतो. आजची मुलं नाही म्हटलं कुठचीही गोष्ट की जे आकांतांडव करतात, टोकाला जाऊन आत्महत्येला प्रवृत्त होतात, हे मी बघतो आहे रोज. हे काय होतं तर नाही म्हणून घ्यायची सवयच नाहीये मुलांना. कारण चंगळवाद इतका वाढलेला आहे की पैशाने ज्या गोष्टी मिळतात त्या मिळतात, आणि मग मला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी मला पैसा पाहिजे, मग आनंदही पैशाने मिळतो अशी एक समजूत आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांना विचारा किती आनंदी आहेत. पैसा कमावल्यानंतर कळतं की आनंद नाही मिळत, त्याच्यातून सुख मिळतात, आनंद मिळत नाही. भौतिक सुख मिळतात, आनंद मिळत नाही. आणि इकडे काही लोक तर म्हणतात आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे. चोहीकडे कुठे आहे बाबा तो, आपल्याला तर नाही दिसत. म्हणूनच मी जे मगाशी ज्ञानेंद्रियांचा उल्लेख केला, पंचेंद्रियांचा जो उल्लेख केला, त्याच्याकडे परत आपण येऊ की आपल्या मेंदूच्या, आता मी थोडंसं शास्त्राकडे वळतोय, आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीमध्ये दोन भाग आहेत. एक ज्याला लेफ्ट ब्रेन, डावा मेंदू असं आपण म्हणू, की ज्याच्यामध्ये आपण विचार करतो, पृथक्करण करतो, किंवा मूल्यमापन करतो, न्यायनिवाडा करतो, तुलना करतो, संशोधनात्मक ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या तिथून होतात. आणि दुसरा जो आपला भाग आहे, म्हणजे हा बुद्धीचा भाग झाला, बुद्धी विचार यांचा. दुसरा जो भाग आहे आपल्या कार्यप्रणालीचा, त्याला मी अंतःकरण असं म्हणतो. अंतःकरण कुठे असतं? दाखवायला गेलात तुम्ही तर इथे हृदय वगैरे, इथे हृदय नावाचा एक धडधड करणारा पंप आहे, आपल्याला माहिती आहे, रक्ताभिसरण होतं तिथून. पण मी अंतःकरण हा शब्द जो वापरतोय तो ज्ञानेंद्रियांमधून ज्ञानेंद्रियांशी जे जोडलेलं असतं ते अंतःकरण, आणि त्याच्यातून आपण अनुभव घेतो. म्हणजे असं की उदाहरण घेऊ एखादं, की आपण एखाद्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी गेलो आणि तिथे तुम्हाला धबधबा दिसला, तर तो धबधबा बघून आपल्याला असं वाटतं. हे कुठून येतो? हा अंतःकरणातून आलेला, हा बुद्धीने नाही आलेला.
मग आपण विचार करतो की अच्छा हा इकडचा धबधबा काय, मग ह्याचं किती उंची आहे, याची याचं किती लिटर पाणी असेल, याच्यातून किती वीज निर्माण होईल वगैरे वगैरे. हा बुद्धीचा भाग झाला. अंतःकरण जोपासण्यासाठी काहीतरी करावं लागतं, जे खरं म्हणजे प्रत्येक लहान मुलाला अवगत असतं, उपजत असतं. पण जसे आपण मोठे होतो तशी अंतःकरणाबरोबर काम करण्याची आपली एकूणच सवय ही मागे पडत जाते आणि फक्त बुद्धी विचार या एकाच प्रणालीतून आपण कार्यरत होतो आणि इथे आपण आनंद गमावतो. मग फक्त विचार, मग त्यात नकारात्मक विचार आले, मग आपल्याला भावना कशी हाताळायची माहिती नाही. खरं म्हणजे मला विचाराल तर शास्त्रीय व्याख्या माहिती आहे तुम्हाला भावनेची? इमोशन इज अ फिजिओलॉजिकल स्टर्ड अप स्टेट ऑफ द बॉडी. शरीरामध्ये निर्माण होणारी एक ढवळून निघणारी अवस्था आहे भावना ही. मनाचा तसा त्याच्याशी डायरेक्टली संबंध नाही. राग, भीती, दुःख, आनंद या शरीराच्या अवस्था आहेत. मग म्हणजे पंचेंद्रिय, अनुभव, अंतःकरण, शरीर, लक्षात येतं मी काय म्हणतोय ते? याच्या बरोबर काम करायला आपल्याला कोणी शिकवलेलंच नाही कधी. आणि म्हणून जी गडबड होते, नकारात्मक भावनांचं आपल्याला व्यवस्थापन करता येत नाही, साधा राग आपल्याला हाताळता येत नाही. व्यक्तीमधला राग, गटागटांमधला राग, पक्षांमधला राग, देशांमधला राग, कुठल्या पातळीपर्यंत राग ही एक सामान्य वाटणारी पण अतिशय महागात पडणारी भावना आपल्याला घेऊन जाते. आणि म्हणून नकारात्मक भावनांचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. जर आपल्याला आनंदाकडे जायचं असेल तर नकारात्मक विचारांचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे आणि अंतःकरण जोपासता आलं पाहिजे. अंतःकरण जोपासण्यासाठी काय करायचं? एक लक्षात घेऊया की मनाचे ताण आपण मनाच्या माध्यमातून हाताळायला जातो. मनाचे ताण शरीराच्या माध्यमातून हाताळले पाहिजेत. हे सोपं आहे. मला भयंकर संताप येतोय आणि माझा विचार चाललाय की हा माणूस मला असं कसं करू शकतो. ह्या विचार त्या क्षणी त्याच्यापासून लांब राहून मी जर माझ्या शरीराकडे लक्ष दिलं तर मला काय दिसतं की मी श्वास रोखलेला आहे, माझ्या मुठी आवळलेल्या आहेत, माझ्या कपाळाला आठ्या आहेत आणि कुठच्या क्षणी मी आक्रमण करीन अशी माझ्या शरीराची अवस्था आहे, मनाची नाही, शरीराची अवस्था आहे. मग मला जर माझ्या रागाबद्दल काही करायचं असेल तर मी फक्त एक श्वास जर सोडला तर त्या क्षणी 50% मला बरं वाटतं. ही सोपी गोष्ट आहे पण ती आपण करत नाही. दुसरं जर आपण असं केलं की मला राग येतोय हे जर मी सांगितलं, तू अमुक अमुक आहेस याच्यापेक्षा मला राग येतोय हे जर मी सांगितलं, हे छोट्या छोट्या टिप्स आहेत. असं खूप याच्याबद्दल बोलता येण्यासारखं. त्यामुळे नकारात्मक भावनांचं व्यवस्थापन केलं पाहिजे. निरोगी जीवनशैली आपण अवलंबली पाहिजे. याच्यामध्ये व्यायाम आहे, याच्यामध्ये ध्यान, योग याच्यासारखं काहीतरी आहे. आपल्याला विरंगुळा वाटेल, विरंगुळ्यासाठी स्वतःसाठी 1 तास निदान कमीत कमी आपण रोज दिला पाहिजे, ज्यामध्ये आपण फक्त स्वतःचे असतो. मी टाइम ज्याला आपण म्हणू, असा वेळ निदान 1 तास आपल्याला पाहिजे. सोशल इंटरॅक्शन, सामाजिक दळणवळणाचा मी उल्लेख केला. आणि शेवटी मी आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे सांगतो की शास्त्रांनी ही सिद्ध केलेली गोष्ट आहे की कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, याच्यावरती अफाट शास्त्रीय संशोधन चालू आहे. फंक्शनल MRI स्टडीज केलेले आहेत मेंदूचे आणि त्याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही कृतज्ञता अनुभवता, त्या कृतज्ञता अनुभवताना जे मेंदूमध्ये जे एरियाज जे विभाग प्रकाशमान होतात, जे स्कॅनवरती दिसतात, तेच विभाग ज्या वेळेला तुम्ही आनंदी असता तेव्हा प्रकाशमान होतात. याचा अर्थ काय? आणि ही सिद्ध केलेली स्कॅनवरती दिसतं तुम्हाला. हे प्रयोगांती सिद्ध झालेली गोष्ट आहे. मग मला आनंदी व्हायचंय म्हणून आनंदी होता येत नाही, पण मला कृतज्ञ राहायचंय, मी कृतज्ञ तर राहू शकतो. मग जे माझ्याकडे आहे, साध्या गोष्टी की अरे मी आज जिवंत आहे. कोविडच्या काळात आपण बघतो आहोत काय चाललाय परिस्थिती ती. याच्यात नुसतं मी जिवंत आहे याच्याबद्दल कृतज्ञता जर आपण बाळगली तरी आपण आनंदी होऊ शकतो. आणि अशा कितीतरी हजारो लाखो गोष्टी आपल्याला सापडू शकतात. त्यामुळे आनंदी जीवनाचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे काय शोध घ्यायचा आहे की आजच्या जीवनात माझ्याकडे काय काय ऍसेट्स आहेत, जमेच्या गोष्टी काय काय आहेत, तेवढ्या जर आपण बघितल्या
आणि जर आपण त्याच्याबद्दल नुसती कृतज्ञता अनुभवली, पुन्हा मी अनुभवली म्हणतोय, कृतज्ञतेचा विचार नाही करायचा, कृतज्ञता अनुभवली, आतमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवली, तर त्या अनुभवामधून आपल्या मेंदूमध्ये असे काही एरियाज प्रकाशमान होणार आहेत की जे आनंदी असताना होतात, आणि म्हणजेच पर्यायाने आपण आनंदी राहणार आहोत. मी माझ्या अनेक पेशंट्सना कृतज्ञतेची डायरी लिहायला सांगतो. त्याचा खूप उपयोग होतो की सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या आयुष्यात काय काय छान घडलं. साधी सोपी गोष्ट असेल की मी दरवाजा उघडून आत येतो आणि कोणीतरी मला दार उघडून आत यायला मदत केली. इतकी साधी गोष्ट असू शकते. माझ्या बायकोने मला आज चहा दिला, जेवायला वाढलं. माझ्या घरी जी काम करायला बाई येते तिने आज भांडी घासली माझी. किती असंख्य, म्हणजे तुम्ही विचार करून पहा. तर ही साधी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जी आहे, कृतज्ञतेची जी प्रॅक्टिस आहे, ही आपल्याला आनंदाकडे घेऊन जाते. हे आपल्या अध्यात्मामध्ये संत महंतांनी सांगितलंच होतं. आता फंक्शनल MRI स्टडीज झाल्यानंतर अच्छा असं आहे का, असं आपण म्हणतो, एवढंच फक्त हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की आनंदाचं प्रवेशद्वार कृतज्ञता आहे. आनंदाचा मार्ग कृतज्ञतेतून जातो, बाकी कुठूनही जात नाही. शेवटी मला एकच सांगायचंय की हा विषय मोठा आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता मी थांबतो इथे. 2 मिनिटं घेतो समीर. अरे एकच गोष्ट सांगतो शेवटी की आनंद हे मुक्कामाचं स्थान नाहीये. म्हणजे मी रडत खडत काहीतरी प्रवास करून शेवटी एकदा गाठला बाबा, असं नाही होत. मला जो प्रवास करायचा आहे तो प्रवासच जर मी आनंदात केला तर मुक्काम कधी काय येईना. तुम्हाला एक गंमत सांगतो. मी ती साखर सोबत कादंबरीचा मगाशी उल्लेख केला. ती कादंबरी मी ट्रॅफिक जॅम मध्ये लिहिलेली कादंबरी आहे. मी अंधेरीत ते सांताक्रूज हा प्रवास माझ्या कारमधून करायचो. माझा ड्रायव्हर गाडी चालवत असे आणि इतकं तिथे पुलाचं कन्स्ट्रक्शन चाललेलं होतं, इतका ट्रॅफिक असायचा की 1 तास जायला 1 तास यायला. मी शांतपणे लिहित बसायचो. तेव्हा कम्प्युटर्स नव्हते, मोबाईल्स नव्हते, त्या काळातली गोष्ट आहे. डायरी माझी असायची. माझी ती संपूर्ण कादंबरी माझी ट्रॅफिक जॅम मध्ये लिहून झालेली कादंबरी आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. आपण म्हणतो ना, झाडं किती आनंदात आहेत, पक्षी आनंदात आहेत, का आहेत? त्यांना दुःख असणं, दुःखाचा चॉईस नाहीये त्यांना, आपल्याला आहे, आणि म्हणून तो आपण घेतो. आपल्याला आनंदी राहण्याचा चॉईस आहे, ती निवड आपण करायची, आणि ते निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. आणि म्हणून तो प्रवास जर आपण आनंदात केला तर आपण बऱ्याच गोष्टी साधू शकतो. एकच शेवटचा मुद्दा फक्त आपल्याला सांगतो की आपल्याला जे हवंय ना तिथे आपण असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे कसं, हे विरोधाभासी वाटतं ना, की तिथे हवंय ते नाहीये मग आपण तिथे नाही आहोत म्हणून. तर तसं नाहीये मी म्हणत. समजा अमक्या अमक्या व्यक्तीने माझ्याशी अमुक अमुक प्रकारे वागावं असं मला वाटतं, आणि ते माझं दुःख आहे. माझ्या बरोबर काम करणारा माणूस आहे ना, तो चक्रम आहे, अमुक आहे तमुक आहे, आणि तो माझ्याशी नीट वागत नाही. त्याच्याकडून मला चांगलं वागणं अपेक्षा मी करतो. मी काय करायला हवं मग? आपल्याला रेडिओ आपण लावतो आणि मला समजा FM ऐकायचं आहे, FM गोल्ड, तर मी काय करतो, मी रेडिओ लावतो आणि ते रेडिओचं बटन FM गोल्डच्या फ्रिक्वेन्सीला आणून ठेवतो. मग मला FM गोल्ड ऐकू येतं. त्याच्या अलीकडे घर्र वाजतं, त्याच्या पलीकडे गेलं तरी घर्र वाजतं. मला FM गोल्ड ऐकायचंय, त्यासाठी मला काहीतरी करावं लागतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे मला जर अमुक एक फ्रिक्वेन्सीची व्हायब्रेशन समोरच्या व्यक्तीकडून हवी असतील तर तिथे मला ट्यून करायला पाहिजे. मला असं वाटतं की आनंदाचा शोध घेण्याच्या दृष्टीने ह्या टिप्स पुरेशा आहेत. हा खरा संपूर्ण दिवसाचा कार्यशाळेचा विषय. आपण संक्षिप्त मांडणी मला करायला दिल्याबद्दल धन्यवाद. एकच सांगतो की जुव्हेनाइल डायबिटीस फाउंडेशन नावाची बालमधुमेहींची संस्था आहे. त्या संस्थेचा मी विश्वस्त आहे आणि तिथे मी सायकॅट्रिस्ट म्हणून काम करतो. आमची ही 1,500-2 हजारपेक्षा जास्त मुलं ज्यांना लहानपणी मधुमेह झालेला आहे, त्यांना रोज 3 वेळा इन्शुलिन इंजेक्शन घ्यावं लागतं. दिवसातून 2 वेळा त्यांना रक्ताची तपासणी करावी लागते, आहार नियोजन करावं लागते, व्यायाम करावा लागतो, आणि हे सगळं त्यांना जगण्यासाठी करावं लागतं. हे नॉर्मल जगल्यानंतर मग शाळा, शिक्षण, व्यवसाय, नोकरी, लग्न, कुटुंब वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी झाल्या. आणि ही सगळी मुलं आनंदात आहेत. त्याचं कारण काय, तर त्यांनी आपल्या अपंगत्वाचं भांडवल केलेलं नाही, त्यांनी आपल्या आजाराचं भांडवल केलेलं नाही. आणि ते भांडवल
करू नये यासाठी ही आमची संस्था काम करते. आणि त्या मुलांकडून मी खूप शिकलो. त्यामुळे शिकत राहणं, नवीन नवीन गोष्टी, क्रिएटिव्हली काम करत राहणं हेही आनंदासाठी गरजेचं आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो.